पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी पुन्हा आंदोलन करतात आणि सरकार त्याला थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न। भल्या मोठ्या बॅरिकेडिंग्स पासून ते ड्रोनद्वारे अश्रुधुरांचे गोळे फेकले जात आहेत। दिल्ली आणि हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर शेतकरी आणि सुरक्षा यंत्रणेत झटापटी होत आहेत, पण शेतकरी काय थांबायचं नाव घेत नाहीत। 2020 मध्ये सरकारने आणलेल्या 3 कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी एक वर्षभर आंदोलन केलं। तेव्हा कुठे सरकारने 3 कायदे मागे घेतली होती कि हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है। मग आता परत शेतकरी आंदोलन का करतायत? त्यांच्या मागण्या काय आहेत? सरकार त्यांच्याशी चर्चा करायचं सोडून त्यांना थांबवायच्या मागे का लागलंय व या आंदोलनामागे विरोधी पक्षाचा काही हात आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूयात या व्हिडिओमध्ये। शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारायचे मुख्य कारण म्हणजे स्वामीनाथन रिपोर्ट। तुम्ही बऱ्याचदा स्वामीनाथन यांच्या शिफारशी लागू केल्या पाहिजे असे ऐकले असेल। नुसतं पंजाब हरियाणाच नाही तर संपूर्ण देशातील शेतकरी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी 2 दशकापासून करत आलेले आहे। पण हे मोदींचं सरकारच काय तर काँग्रेस सरकार पण या आयोगाच्या शिफारशी लागू करू शकलं नव्हतं। आता त्या का पूर्ण करू शकलं नव्हतं हे समजून घ्यायचं असेल तर त्या रिपोर्टमध्ये काय होतं हे पाहायला पाहिजे। 18 नोव्हेंबर 2004 ला भारत सरकारने MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स हे बनवलं होतं आणि त्या कमिटीला पुढील 2 वर्षात संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा सर्वे करून त्यांच्यासाठी अशा कोणत्या योजना लागू केल्या पाहिजेत ज्याने शेतकरी वर्ग सुधारेल अशा सूचना देण्याचं काम दिलं होतं। त्यानुसार ऑक्टोबर 2006 मध्ये स्वामीनाथन कमिशनने 5 रिपोर्ट सरकारकडे सादर केली। या कमिटीला MS स्वामीनाथन, ज्यांना आता 2024 मध्ये भारतरत्न घोषित झाला आहे, यांच्या अध्यक्षतेखाली बनवलं होतं, म्हणून याला स्वामीनाथन आयोग सुद्धा म्हणतात। स्वामीनाथन कमिशनने जे 5 अहवाल सादर केले त्यात पहिले 4 हे शेती बाबतीत सुधारणांचे होते, तर 5वं शेतकरी आत्महत्या का करतात त्याबाबत होतं। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीतली आणि आत्ताच्या शेतकरी आंदोलकांची मेन मागणी आहे मिनिमम सपोर्ट प्राइस MSP, म्हणजे शेतकऱ्यांच्या निवडक पिकांना हमी भावाची गॅरंटी। 2020 मध्ये जे आंदोलन झाले होते त्यात सुद्धा ही मागणी होती। त्यावेळेस सरकारने आम्ही सकारात्मक आहोत आणि लवकरात लवकर MSP लागू करू असं सांगितलं होतं, पण दरवेळेस सारखं तो सुद्धा एक जुमलाच होता। म्हणून मग मागणी पूर्ण नाही झाली, त्यासाठी आता परत आंदोलन पुकारलंय। आता ही MSP किंवा हमीभाव म्हणजे संपूर्ण देशातील शेतकरी त्यांची पिकं खासगी धान्यमाल खरेदी करण्याला विकतात, नाहीतर सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। पण तिथं सुद्धा शेतकऱ्याला गप्प बसून खरेदी करणारा जो भाव ठरवेल त्याच भावात माल विकावा लागतो। मग शेतकऱ्याला फायदा होऊ नाहीतर तोटा। म्हणून मग स्वामीनाथन आयोगाने संपूर्ण देशातील काही निवडक शेतमालांना हमी भाव देण्याची शिफारस केली, ज्यात त्या पिकाला जेवढा इनपुट कॉस्ट आलाय म्हणजे खर्च आलाय त्याच्यापेक्षा किमान 50% तरी पैसे वाढून मिळतील एवढा हमी भाव त्या पिकाला ठेवला जावा असं सांगितलं होतं। व तशा भावात खासगी खरेदीदारांनी घेतला नाही तर सरकारने हमी भावात तो संपूर्ण माल खरेदी केला पाहिजे असं म्हटलं आहे। पण ही मागणी मोदी सरकार आणि काँग्रेस सरकारकडून सुद्धा पूर्ण झाली नाही। आणि आता निवडणुका आल्यात म्हणून राहुल गांधी शेतकऱ्यांना आश्वासन देत म्हणतायत की आमचं सरकार आलं की आम्ही पहिल्यांदा हमी भावाबद्दल कायदा करू। बघा, म्हणजे ना आत्ताच्या सरकारला शेतकऱ्यांचं दुःख कळतंय ना पहिल्या सगळ्यांना फक्त राजकारण करायचंय। या आंदोलनातील दुसरी मागणी आहे कर्जमाफी। आता हा मुद्दा सरकारसाठी पण आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा थोडा किचकट आहे। शेतकऱ्यांची मागणी आहे की लेबर सहित संपूर्ण शेतकऱ्यांची सगळं कर्ज माफ व्हायला हवं। तुम्ही पाहिलं असेल की अशी कर्जमाफी झाली की बाकीची सामान्य जनता ओरडते की आमच्या टॅक्सच्या पैशाने त्यांचे कर्ज का माफ करायचे। पण तुम्हाला माहिती आहे का, सरकारने मागील काही वर्षात मोठमोठ्या उद्योगपतींचं 7,40,968 कोटी रुपयांचं कर्ज राईट ऑफ म्हणजे माफ केलंय। बघा, म्हणजे सरकारला उद्योगपत्यांचं कर्ज माफ करायला सामान्य जनतेचे पैसे वापरता येतात, पण ज्या गरीब शेतकऱ्याचं 1-2 लाखाचं ट्रॅक्टर लोन असतं ज्यासाठी बँकवाले किंवा सावकार त्याचं जीणं मुश्किल करतात, त्याचं कर्ज माफ करायला सरकारकडे पैसे नसतात। स्वामीनाथन कमिशनच्या रिपोर्टमध्ये अशा खूप मागण्या आहेत ज्याने शेतकऱ्याचं जीवन बदलू शकतं। ज्यात सरकारकडे जी जमीन पडून आहे ती शेतकऱ्यांना शेतीसाठी द्यावी, शेतजमीन आणि वनक्षेत्र असणारी जमीन बिगर शेती उपयोगासाठी खाजगी कंपन्यांना देण्यासाठी प्रतिबंध लावावा। सिंचनासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, जेणेकरून सध्या देशातील 60% क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे ते सिंचनाखाली येईल। शेतकऱ्यांसाठी, पिकांसाठी व त्यांच्याकडे असणाऱ्या जनावरांसाठी एकच विमा काढण्यात यावा। शेतकऱ्यांना 4% व्याजाने शेती कामासाठी कर्ज मिळावं
व नैसर्गिक आपत्ती आली की त्या कर्जावरील मुद्दल सोडून व्याज माफ करावं, असे अजून बऱ्याच शिफारशी स्वामीनाथन आयोगाने केल्या होत्या. पण तुम्हाला तर माहिती आहे की कोणत्याच सरकारला त्या लागू करूशी वाटल्या नाहीत. उलट त्याच्यावर सगळ्या सरकारांनी जुमले करून वोट बँक गोळा केली. आता मी तुम्हाला शेतकरी आंदोलन का करतायत व त्यांना काय पाहिजे या प्रश्नाची उत्तरे सांगितली. आता सरकार चर्चा करायची सोडून त्यांना थांबवायचा प्रयत्न का करतंय व या आंदोलनामागे विरोधी पक्षाचा काही हात आहे का हे पाहू. मागच्या वेळेस जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हा ते मेनली 3 कृषी कायदे रद्द करण्याबाबत होतं. तेव्हा शेतकऱ्यांनी एवढं आंदोलन करूनही सरकार काय मागं हटत नव्हतं. तेव्हा कोणत्या निवडणुका नव्हत्या म्हणून सरकार चिल मोडमध्ये जोपर्यंत आंदोलन करायचंय तोपर्यंत करा म्हणत होतं. पण यावेळेस तसं नाहीये. तोंडावर लोकसभेच्या निवडणुका आल्यात, ज्यामुळे परत शेतकरी आंदोलनाला बसली तर मोदी सरकारला लोकसभेत फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणून मग शेतकऱ्यांना दिल्लीपर्यंत येऊच द्यायचं नाही असा प्लॅन सरकारने केलेला दिसतोय. सोबत काही केंद्रीय मंत्री शेतकऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा पण करत आहेत, जेणेकरून वाटेतच काही तोडगा काढून आंदोलनाला माघारी पाठवायचे प्रयत्न सुद्धा चालू आहेत. हे सगळं घडत असताना काही भक्त लोक शेतकऱ्यांना खलिस्तानी किंवा काँग्रेसी म्हणून हिणवत आहेत. पण तसं काही नसेल. शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे की सरकारकडून काही मंजूर करून घ्यायचे असेल तर निवडणुकीसारखा मुहूर्त पुढील 5 वर्षात सुद्धा येणार नाही. म्हणून मग सरकारवर प्रेशर टाकून निवडणुका आधी मागण्या पूर्ण करून घ्यायच्या हेतूने शेतकऱ्यांनी सध्या आंदोलन पुकारलं आहे. आता आपला देश प्रगती करतोय, आपली अर्थव्यवस्था 5 नंबरवरून 3 नंबरवर येणार आहे, हे सगळं खरं आहे. पण देशातील लोकसंख्येच्या 50% शेतकऱ्यांचे हाल अजून कोणतेच सरकार सुधारू शकलं नाहीये, हे पण तेवढंच खरं आहे. आता शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार मान्य करतंय का की अजून कोणता तोडगा काढतंय हे आपल्याला वेळच सांगेल. आणि तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं हे मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्याने तुमचा काही तोटा होणार नाहीये. उलट आम्ही अशीच खरी माहिती देणारे व्हिडिओ जास्त बनवून तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचू शकू. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.